शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आता बऱ्याच वेळा आपण कागदी लिंबूचे तर व्हिडिओ बघत असतो, कारण कागदी लिंबू हा पातळ सालीचा आणि कमी पाण्यामध्ये आणि कमी पाण्याच्या जागेमध्ये ड्राय भागामध्ये किंवा पाणी निचरा होतो अशा ठिकाणी चांगला येतो। आता ते साई सरबती, देशी लिंबू, बियाचं लिंबू किंवा कोण फुले सरबती म्हणते, तर अशा विविध नावाने ते ओळखलं जातं। पण आपला आजचा व्हिडिओ जो होणार आहे तो मार्केट लिंबू, बालाजी लिंबू। आता याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण हे पण तुम्हाला सांगणार आहोत की आता याच्यामध्ये हे जे रोपं आपण सॉर्टिंग करून ठेवलेले आहेत, तर बघू शकतो आपल्याला कराड तालुक्यामधलं वाहगाव असेल आणि ह्याच्यामधलं आपलं वडोली निळेश्वर म्हणून आहे कराड तालुक्यातलंच। तर यासाठी आपण 1000 रोपांचं एक 15 दिवसापूर्वी बुकिंग घेतलेलं आहे आणि ती रोपं आपल्याला येत्या 2 दिवसामध्ये, आता आज तर गुरुवार आहे, शुक्रवार उद्या सुट्टी राहते आणि शनिवारी किंवा रविवारी आता जसं पुढं शेतकरी प्लॅन सांगतील त्यानुसार नियोजन करायचं आहे। 5 तारखेनंतर भरा म्हणले होते, तर आता आज 5 तारीख झालेली आहे, 6-7 उलटून जात्या। तर अशा पद्धतीनं आपण त्यांच्यासाठी हे सॉर्टिंग करून 1000 लिंबू भरायचा आहे। हा 8x10चा मार्केट लिंबू आहे। आता हा मार्केट लिंबू घेण्याचं कारण की त्यांची जी जमीन आहे ती ऊसाची जमीन आहे, आजूबाजूला पाणी क्षेत्र आहे किंवा पावसाचा भाग आहे। सातारा म्हटलं किंवा कोल्हापूर आपला जिल्हा म्हटलं तर पावसाचा भाग आहे, तर त्यासाठी आपण त्यांना कलमी रोप म्हणजे गुटी कलमाचं रोप दिलेलं आहे। तर ही 1.5 वर्षाची रोपं घेतलेली आहेत आणि अशी सुंदर सुरेख अशी रोपं आपण सॉर्टिंग करून बाजूला करून ठेवलेली आहेत। आता ही 1000 रोपं भरायची आहेत, जवळजवळ 1200 ते 1300 रोपं आपण बाजूला काढून ठेवलेले आहेत। ह्याच्यातलं आता परत आपण सॉर्टिंग करून ही रोपं देणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे आपण सॉर्टिंग करून रोपं भरत असतो। आता आपली नर्सरी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी आहे। 35 एकरामध्ये शासन मान्यता, महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे। आजच आपण आता थोड्या वेळापूर्वी साताऱ्यासाठी आतिथ या गावासाठी एक गुरुकुल आहे, अधिकारी आहेत रिटायर, त्यांचं ते गुरुकुल आहे, त्यासाठी काही झाडं भरली। त्याच्यामध्ये कागदी लिंबू होता आणि नारळ होता आणि इतर फळझाडं होती मुलांना खाण्यासाठी, जी सगळी अशी मिक्स झाडं होती। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपली ही जी नर्सरी आहे, आता हा व्हिडिओ शॉर्ट बट स्वीट असल्यामुळं आपण लॉंग व्हिडिओमध्ये आता जे गाडीचं लोडिंग असणार आहे त्यावेळेस लॉंग व्हिडिओ बघणार आहोत, त्यात आपण अजून डिटेल माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला ह्याची जी डिटेल माहिती आहे तीसुद्धा येणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळेल आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात आधी व्हिडिओ हा पाहता येईल। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद, आपला दिवस शुभ असो।